शरीर शुद्धी करण्यासाठी पहिला प्रकार आहे पंचकर्मा सेंटर मध्ये जाऊन, जमत असेल तर करा, नसेल तर घरगुती उपाय सांगतो तो करा. 3 दिवस सलग ताक प्यायचं, भूक लागली ताक प्यायचं, तहान लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी. कसं आहे, रवीनं घुसळायचं, 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी वतायचं, कमीत कमी 5 लिटर. तिथून पुढे जितकं जाईल तेवढं तुम्ही ताक पित राहायचं. लूज मोशन होईल, उलटी होईल, शरीर शुद्धी होऊन जाईल. आणि हे जर तुम्हाला जमत नसेल तर तोडकर संजीवनीचं सुजीवनी लिक्विड आहे. जे सुजीवनी लिक्विड तुमची शरीर शुद्धी करते, तुम्ही घेऊन बघा, तुमची शरीर शुद्धी व्हावी. पोट वाढलंय, कमी येतंय लगेच. उष्णतेचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, लगेच निघून जातोय. कोटा साफ होत नाही, लगेच गायब. कुठल्याही मार्गाने करा, पंचकर्मा सेंटर मध्ये जाऊन करा, ताक पिऊन करा, नसेल तर साधा सोपा मार्ग, कुठलं पत्ते पाणी नाही, काय नाही, सुजीवनी लिक्विड अर्धा लिटर आहे. 1 ग्लासभर गरम पाणी घ्यायचं, त्याच्यात 1 टोपण घालायचं, कोमट घ्यायचं, त्याच्यात 1 टोपण घालायचं, सोबत एक पावडर आम्ही फ्री देतोय चूर्ण, ते चूर्ण त्यात मिक्स करायचं. सरबत पिल्यासारखी टेस्ट आहे. सकाळी एकदाच प्यायचं, 15-20 मिनिटं काही खायचं नाही, त्याच्यानंतर काही खाल्लं तरी चालतंय. अर्ध्या तासानंतर नाश्ता करा, काही करा, काही पत्ते पाणी पाळायचं नाही. शुगर मेंटेन होते, बीपीचा त्रास कमी होतो, मेंटेन होतो, सगळं व्यवस्थित. उष्णता पित्त गेलं आणि पचनक्रिया व्यवस्थित चाललं तर 80-90% आजार निघून जातात. आणि ते फक्त शरीर शुद्धीतून होते. दरवर्षी करत राहा शरीर शुद्धी.